गोड पद्धतीचा आहे. तुकोबाराय अभंगातून तुम्हाला मला संतांची भेट किंवा संत भेटीचा अनुभव व्यक्त करतायत. तुकोबाराय म्हणलेत की माझ्या जीवनामध्ये संत भेटीचा अनुभव आला. आता अनुभवाचं काय वर्णन करावाचं, काय करावं अनुभवाचं वर्णन. वेगळे अनुभवाचे प्रकार पडतात. बघा अनुभवाचे कसे वेगळे प्रकार पडतात ऐका. काही अनुभव असे असतात की ते अनुभव आपण घेऊ पण नाही आणि सांगू पण नाही. काही अनुभव घेऊ पण नाही सांगू पण नाही. दुसरा प्रकार असा आहे काही अनुभव घेऊ नये घेतले तर दुसऱ्याला सांगू नये. आणि तिसरा प्रकार असा आहे काही अनुभव आपणही घ्यावेत आणि जगालाही सांगावेत. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रकार असा आहे काही अनुभव घेऊ पण नाही आणि सांगू पण नाही. कोणते अनुभव घेऊ नये ऐका, एक उदाहरण सांगतो. शेतामध्ये पीक जोमानं वाढतंय. लक्षात मी काय बोलतो, शेतातलं पीक जोमानं वाढतंय. मग त्या वाढणाऱ्या पिकावर किडे पडू नयेत म्हणून आपण काय करतो, फवारणी करतो. कशाची, गावरान तुपाची. कशाची करतात फवारणी, कीटनाशकाची. मग ते कीटनाशक कसं लागतं, पिऊ नये आणि पी असं दुसऱ्यालाही सांगू नये. रिकामी तुमच्या मागे उपाधी लागेल. असा अनुभव घेऊ पण नाही सांगू पण नाही. कोणता अनुभव, अजून याच्यातला पोट प्रकार सांगतो. कोणता अनुभव घेऊ नये सांगू नये. कल्पना करा समर सीझनमध्ये, समर म्हणजे समर कोणाला म्हणतात, शाळेचे पोरं. समर म्हणजे हिवाळा, उन्हाळ्याला समर म्हणतात. वा वा वा. जिथं चांगला उकाडा होता, आता जसा उकाडा होतो ना तसा समर म्हणजे उन्हा. मी मुद्दाम का विचारलं त्याचं कारण सांगतो. पोरांना जेवढी इंग्लिश कळते ना एवढी मराठी कळत नाही. अशी परिस्थिती जरी सध्याच्या प्रेझेंट काढायला. बघा तुम्ही एक उदाहरण सांगतो. भरपूर मुली तिथं मुलींकरता बोलतो मी. दीदी तुम्हाला शृंगार माहिती आहे का, शृंगार नाही, मेकअप असं आहे. एवढी इंग्लिश करते एवढी मराठी करते, फार मोठं धोक नाही. ऐका मग समर सीझनमध्ये, आता समर या शब्दाला अंडरलाईन करा. आता अंडरलाईनला मराठीत काय म्हणतात, अंडरलाईनला मराठीत काय म्हणतात बरं शाळेच्या पोरं मला सांगा. अंडरलाईन खाली मारता का वर, खाली. वा, खालची अंडरलाईन आणि वरची रेश, रेश म्हणता, डॅश, टोपी असं काही म्हणतात. टोपी, टोपी म्हणता का वरच्या रेसला. खालची अंडरलाईन आणि वरची. बरं अंडरलाईनला मराठीत काय म्हणतात, जाऊ द्या. अंडरलाईनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मोठं दुःख नाही. ऐका ऐका, असंच एक दिवस मी असेच भरपूर विद्यार्थी होते, पोरांना सहज मी विचारलं, सांगा रे पोरांनो ग्लासला मराठीत काय म्हणतात. सर्व विद्यार्थी मंडळी सगळे शांत, कोणीच बोलायला तयार नाही. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक मस्त बॉडी बिल्डर बसलेला होता. तो उठला, तो उठताच मी थरथर करायला लागलो. का बरं, आपली तब्येत जमते, मी हात अगरबत्ती पाय मेणबत्ती. त्याला म्हटलं का रे कोणी उत्तर देते, तो उत्तर देतोय. तो म्हणे महाराज आमचं तसंच आहे, आमच्या ग्रुपमध्ये जे कोणाला जमत नाही ते उत्तर आपण दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही आमच्या ग्रुपची आबरू जाऊ देत. एवढा आबरूदार राहतो, रोज झोपा काढणारा. त्याला म्हटलं सांग ग्लासला मराठीत काय. तो म्हणे ग्लासला मराठीत गल्लास म्हणतात. लय तुला पाय पडले होते. ग्लासला मराठीत गल्लास म्हणतात. मग काय म्हणतात ग्लासला मराठीत, काय म्हणतात, नाही हो माय का पेला, पेला म्हणत नाही. जाऊ द्या, कीर्तन संपेपर्यंत सांगा. ऐका, कोणता अनुभव घेऊ नये सांगू नये आपल्यावर याचा विचार चालला होता. उन्हाळ्यामध्ये तुम्ही क्रुझरवर बसलात, ट्रॅव्हलवर बसलात आणि गेलात कुठं, कीर्तनाला. तुम्ही उन्हाळ्यात फोर व्हीलरने किंवा ट्रॅव्हलने जातात ना, कुठं कुठं जातात, अरे लग्नाला जातात, फिरायला आणि फिरायला पण जातात, फिरायलाही जातात, लग्नाला जातात. लग्नाला गेल्याच्या बरोबर पुरुष मंडळींकरता बोलतो, लग्नाला गेल्याच्या बरोबर त्या गावच्या बस स्टँडवरच्या पानटपरी किंवा किराणा दुकानदाराला विचारू नका. काय विचारू नका, लग्न कोणत्या गल्लीत आहे असं. मग काय विचारू नका, का रे भो, का रे भो. त्या मावशीनं बरोबर उत्तर दिलं. काय काय कुठे भेटस. असा अनुभव घेऊ पण नाही आणि सांगू पण नाही. दुसरा प्रकार सांगतो बघा.
काही अनुभव असे असतात ते अनुभव घेऊ नये, घेतले तर दुसऱ्याला सांगू नये. संसाराचा लग्नाचा अनुभव घेऊ नये आणि घेतला, बरं का दादा, घेतला दुसऱ्याला सांगू नये. का नाही? कारण सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्यांचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त, त्यांचे केस पूर्ण पांढरे झाले असतात. कशात? संसारात. म्हणून संसाराचा अनुभव घेऊ नये निवृत्ती बाबांनी, घेतला तर दुसऱ्याला सांगू नये. परंतु तिसरा अनुभव फार गोड आहे. हरिपाठाला, कीर्तनाला, काकड्याला, कथेला जाण्याचा अनुभव आपणही घ्यावा आणि जगालाही सांगावा. तुकोबाराय म्हणतात, अशाच पद्धतीचा एक अनुभव मला आला आणि तो अनुभव मी जगाला सांगू लागलोय. महाराज म्हणतात, अनुभव आम्हाला आलेत म्हणून त्या जगाला सांगू लागलोय. आणि अनुभव नावाची गोष्ट अशी आहे, स्वतः घेतल्याशिवाय दुसऱ्याला सांगू शकत नाही. एक दोन उदाहरण सांगतो आणि प्रमाण देतो. लक्ष द्या, आपल्याकडे वेळ कमी म्हणून प्रमाणावरच बोलेल, टाइमपास करणार नाही. अनुभव स्वतः घेतल्याशिवाय दुसऱ्याला कसं सांगू शकत नाही? ऐका. साखर गोड आहे. साखरेची गोडी, साखरेचं प्रगल्भ दुसऱ्याला सांगायचंय. आपल्याला काय करावं लागेल? साखरचा डब्बा डायबिटीसवाल्याकडे द्यावा लागेल. असं आहे का? मग काय करावं लागेल? साखर गोड आहे हे जर दुसऱ्याला सांगायचं असेल तर साखर फेकावी लागेल. खाऊन काय 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 द्यावी लागेल. नाही, पहिले आपले खाणे बळीन. हे मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात. ओ तुका म्हणायचा कोणी सांगे, तुका म्हणायचा कोणी सांगे, तुका म्हणायचा कोणी शूटिंग बंद करून